कांद्याचे रोप लावताना त्याला हिरव्यागार काळोखी असलेल्या तरपा नसलेल्या कमीत कमी 4 ते 5 पाती पाहिजेत. ज्या दुर्दैवाने तुमच्या 2च मधल्या झाले, इकडची पिवळी आणि तिकडची पिवळी, आणि ते लावल्यावर 15 दिवसांनी तिथे सडते. आणि नंबर 5 पोळ कांदा आणि रांगडा कांदा हा 40 दिवसाच्या आधी आणि 46 दिवसाच्या पुढे लावायचा नाही. आणि उन्हाळा कांदा जो तुम्ही लावता हा 50 दिवसाच्या आधी आणि 58 दिवसाच्या पुढे लावायचा. हे 5 मंत्र तुम्ही लक्षात आधी लावायचा नाही, 58 दिवसाच्या पुढे लावायचा नाही, म्हणजे 60 दिवसाच्या पुढे लावायचा नाही. पण मी तुम्हाला 58 दिवस काय म्हटलं, आता याच्यात तुम्हाला गंमत जर पाहिजे असेल लावला पाहिजे 2 महिन्याच्या आत. पुणतांबा एरिया माहिती तुम्हाला शिर्डीजवळ पुणता ते दिल्ली तिकडे पुणतांब्यामध्ये 2.5 महिन्याचे रोपं लावतात लोक. माझं एकच उदाहरण आहे, कांद्याचा रोप जर उशिरा लावला तर कांदा काढणीला लवकर तयार होतो. ही गोष्ट चांगली का वाईट? विचार करून सांगा. मी याचं एक कायम उदाहरण देतो. आपल्या घरात कोणी आई माऊली आपली बहीण ती जर गरोदर असली आणि तिचं जर 7व्या महिन्यात बाळंतपण होतं, बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं 7व्या महिन्यात 9 महिने घ्यायचे तर ती 7व्या महिन्यात झाली की त्याचे नगरला 2-3 लाख रुपये बीज काचाच्या पेटीत जगत कमल त्याची गॅरंटी नाही, घरात राडापाडी चालू, या गोष्टी होतात का नाही. दादा, कोणत्याही पिकानं त्याचा परिपक्वतेचा काळ पूर्णच केला पाहिजे, पूर्णच केला पाहिजे. मी तुम्हाला पुढे जायच्या आधी तुम्ही हे जर केले तर याला दर 8 दिवसांना, जास्तीत जास्त 8 दिवसांना तुमचे 5 ते 6 स्प्रे याला उद्या. किती लागणार तुम्हाला? 2 पंप, 5 पंप, त्याच्यात 2-2, 5-5, 10 एकर असेल त्याच्यात. हे उद्या तुमच्याकडे आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, नाशिक नगर जिल्ह्यामध्ये 99% शेतकरी स्वतःच की स्वतः घरी तयार करतात. खरं का खोटं? मग आता जर कांद्याला जर 10,000 रुपये क्विंटलचा भाव आला ना, तर जो डोंगराचा कांदा ठेवले आता दिवाळीनंतर लावायचा आहे आपल्याला, उन्हाळ्याचा चाळी देतो तर तो विकून टाकते आपली लोक. खरं खोटे? दादा, कांदा कापून का लावतात? कांदा कापून का लावतात? कुठे दुबाळ का असू नये, जास्त तुमचं बरोबर आहे. याचा प्रश्न सगळ्या शेतकऱ्याचं उत्तर मला महाराष्ट्र देशामध्ये येतं. जास्त फुटू येण्यासाठी जास्त पाथ्या आल्या पाहिजे त्याला. पण हे नसून तुम्ही कांदा कापल्यानंतर तो कांदा तुमचा 1 डोळ्याचा, 2 डोळ्याचा, 3 डोळ्याचा, काय 4 डोळ्याचा. दादा, घरी गेल्यानंतर 10 कांदे कापा आणि मला कोणी सांगायचं मग 4 कांदे एका डोळ्याचे निघले म्हणून. मी तुमच्याच घरी येऊन तुमचं एक पावरून देणे लय झालं ते एक कांदा. माझं एकच म्हणणं आहे, जोपर्यंत पृथ्वी तोपर्यंत या नाशिक नगर पुणे जिल्ह्यामध्ये क्वालिटी कांदा तयार होऊ शकतो. मी तुमचा आत्मविश्वास कमी करायला नाही आलो. कांदा बीज उत्पादनाचा नियम असा आहे की तुमच्या चाळीत, दादांच्या चाळीतला कांदा आहे, दादांच्या चाळीतला आहे, तुमच्या चाळीतला आहे, तुमच्या जो चाळीत उन्हाळा कांदा साठवला तुम्ही त्याचं छातीवर आठवण सांगा त्याची जात कोणती, कोणती व्हरायटी. क्रॉस 7 प्रकारचे कांदे काढवतो तुम्हाला मध्ये 7 प्रकारचे. त्याच्यात असं असतं की याची जात माहीत नसल्यामुळे तुमचा जर डोंगळे इथे, आमच्या सूर्यवंशी साहेबांचे डोंगळे जर इथे, यांच्यात 1500 मीटर म्हणजे 1.5 किलोमीटरच्या परिघामध्ये कोणाचे डोंगळे नाही पाहिजे. हे शक्य आहे का? तेव्हा ते एक जात आहे म्हणून दादा. पण तुम्ही 100-1 क्विंटल लावायचे 15-20 किलो जर निघले तर ते वेगळ्या सरीमध्ये टाका ती डोंगळे, आणि बाकीचे 2-3-4 डोळ्याचे वेगळ्या सरीमध्ये घे. याचं जे बी निघणार आहे, हे डोंगळे वेगळे कट करा, याचे वेगळं बी तयार करा. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, इथं तुम्ही डोंगळ्याचा कांदा आहे बियाचा, आणि त्याच्याच बाजूला खायचा कांदा आहे. खायच्या कांद्याला डोंगळे येते येतातच. एखाद म्हणतात बी जर खराब म्हणत, बी खराब निघलं 50% टाकायचं. दादा, जर डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये टेम्परेचर 10 डिग्रीच्या खाली गेलं तर खायच्या कांद्याला डोंगळे येतात, म्हणजे येतात. त्याला परमेश्वर जरी खाली आले तर त्याला रोखू शकत नाही. 10 डिग्रीला ठेवा बरं का. मग काय होतं, तुमचा बियाचा कांदा इथे आणि सुरेंद्र साहेब ऐकून घ्या तुम्ही, डोंगळ्याचा कांदा इथे, हे खायचा कांदा, आणि खायच्या कांदा डोंगळे आले, इथं मधमाशी, ही मधमाशी उडाली इकडच्या डोंगळ्यावर जाऊन बसली, इथं परागी बंद झालं. तर याच्यामध्ये जे बी तयार होणार आहे आणि या बियाचं रोप तुम्ही करणार आहे आणि त्या रोपाचा जेव्हा कांदा होणार आहे तर त्याला ऑटोमॅटिक हा डोंगळे येण्याचा गुणधर्म त्याच्या. बरोबर. म्हणून खायच्या कांद्याला जर डेंगळे आले आणि तुमचं बारी द्यायचं काम चालू आहे तुमचं, तुम्ही गेले तर एवढी गुंडी आली तेव्हाच कट करायचं, तिथंच कट करायचं खाली. मी दादाला म्हटलं याच्यात माझा स्वतःचा प्रोजेक्ट मी मागच्या 5 वर्षापासून करतो. एकरी 300 क्विंटल कांद्याचे तंत्र, मल्चिंगवर कांदा एकरी 300 बॉन्डवर लिहून. तुमची आज तुम्ही यावर्षी पहा 2023 मध्ये करा,
तुम्ही संपर्क करा. सूर्यवंशी साहेब तुम्हाला नंबर देतील त्यांचा, माझाही नंबर दिले. यामध्ये सांगतो अहो इतका सोपं गणित आहे. फक्त आपला प्रॉब्लेम काय उरायला की 10 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर जर कांद्याची लागवड झाली तर एका एकरात 4 लाख रुपये बसते. तुमचे 2 लाख बी रोपाने बसत एका एकरात. कोरड्यात लागवड होती का ओल्यात? तुमची ओल्यात होती. ओल्यात तुमची अजून कमी बसते आणि पातळ तुम्हाला सांगतो नाशिकचा तुमचा फरक काय तर नाशिकला उत्पन्न जास्त आहे, तुम्हाला उत्पन्न कमी, पण तुम्हाला जी क्वालिटी ती नाशिकला नाही खात. असे 2 ट्राले असे 37,000 लावायचे नाशिक. तुमचा कधी उजवाच पण उत्पन्न चांगले आमचं रान बेकार. तर याच्यात काय होतं की तुम्हाला म्हणून याच्यात खूप सिस्टम आली. तुम्हाला मल्चिंग नसला करायचं तर तुम्ही बेडवर करा. तर याला सुरुवातीचा खर्च काय, याला डबल लॅटरल होतं. कांदा सिंगल लॅटरलवर कांदा येऊ शकत नाही. कांदा जर तुमचं मुख्य पीक असेल आणि तुम्ही त्याला गांभीर्याने जर पाहत असाल तर मी तुमच्यासोबत आहे. काळजी करू नका. तुम्ही नेटा पेमची जैनची जरी घेतली तर 50,000 रुपये पहिल्यांदा खर्च आहे, पण हे 10 वर्ष टिकतं कमीत कमी. हे वर्षाचा 5,000 खर्च झाला नाही तर मग पेप्सी येते आपली. पेप्सी तुम्हाला बेडमध्ये NPK काय द्यायचे मी तुम्हाला सगळा डोस बनवून देईन. दुसरी गोष्ट तुम्हाला त्रिकालमध्ये सत्य सांगतो, कांद्याला कधीच 50 दिवसाच्या पुढे खताचा दाना गेला नाही पाहिजे. किती? 50 दिवसाच्या पुढे. 50 दिवसाच्या पुढं. हा तुम्ही एमओपी कधी जातो? बरोबर 50 लागवड केल्याच्या नंतर. बरोबर 50 अहो आपल्या भागात पुन्हा कांद्याला 99% शेतकरी एमओपीची कोणी 2.5 महिन्याचा कांदा झाला होते. नाही तुमच्याकडे देत नसेल तुमच्याच पाहुणे रावळे असतील विचारा एमओपीची. मी तुम्हाला दादा NPK एमुकच्या नंतर मी थोडक्यात सांगतो. मला माहिती आहे तुम्ही खाली बसले तुमच्या पाठीला कळला गेले. नंतर फेका कब्बरच्या आग्या गायब होतो. गायब होतो पण उद्या कमी होतं. गायब होतो गायब लगेच दुर्वल. पण पी आणि के स्फुरद आणि पालाश या पीला पशाबैल म्हणतात. पशाबैल नाटक जुने पशाबैल त्याची शेपटीचा होतो त्याच्या नाटक कामं बोलत लोक जुने म्हणतात. आणि केला राजा म्हणतात. राजा कधीही प्रजेजवळ जात नाही, प्रजेला राजाजवळ यावं लागतं. इथं जर मुळी इथं जर पोटॅश पडेल असेल तर हा पोटॅश कधीच इथे येणार नाही. या मुलीला पोटॅश. पण त्याच्या पलीकडचं सत्य तुम्हाला सांगतो, हे खतं उपलब्ध व्हायला 40 ते 48 दिवसाचा वेळ लागतो. किती? 40 ते 48 दिवस. मग तो कांदा काढणं चालू त्याने कॅमेरा आणायला ते खतं टाकणं चालू. कांद्याला 2च हप्त्यात खतं द्या विषय भेटून टाका. आज पण सांगलं तुम्हाला 3 आणि 4 देणं पडतं म्हणून टाका मला 2 हप्ते. मी मागच्या 27 वर्षापासून या कांद्याला काम करतो. पुऱ्या देशात करतो. पुऱ्या जगातलं कोणत्या देशात किती कांदा होतो तुम्हाला राज्य अमेरिकेच्या राज्यासहित सांगू शकतो मी तुम्हाला ह्याच्यात. म्हणून एक लक्षात घ्या, वेळेसोबत काळासोबत चाला. तुमचा नाव मी धुऱ्यात धुराने मी तुम्हाला गलत सल्ला दिलो. बरोबर आहे, माताला मान्य आपला. जी पण माहिती देईल मी तुम्हाला चांगली देईल. फक्त कांद्याचं जर तुम्हाला उत्पन्न जर करायचं असेल मात्र रोपं चांगले पाहिजेत, त्या रोपाला गाठ पाहिजेत, त्या रोपाला गारवा पाहिजेत आणि त्या रोपाला 4 ते 5 हिरव्यागार काळोखी असलेल्या पाठी पाहिजे. हे तुम्ही लक्षात ठेवा. हे माझ्याकडे अजून कुठले प्रश्न असतील तर विचारा. ते तर मुळेच साहेब 1 5 मिनिटं बोलताय. द्राक्षामध्ये लवाळा नेमकं काय मारायला त्याची? मी तुम्हाला म्हटलं नाही का त्याच्यात जी वापरून ग्लायफोसेट कोणतंही वापरा. म्हणजे राऊंड अप वापरा, ग्लायसेल वापरा, जी टाका वास्टा वापरा, जी वापरा 1 मिलीग्राम. सर एक प्रश्न एक मिनिट दादांचा पण एक प्रश्न आहे त्यामुळे साहेब 5 मिनिटं सर 1-5 मिनिटं ब्रेक दे म्हणजे सगळे नाश्ता करते. उडतात ना उडतात आणि मुगातलं मी सांगतो. तुम्ही फक्त यांना 2 मिनिटं फक्त मी सांगतो तुम्हाला. कारण की मी आष्टीत होतो काल. मी आष्टीमध्ये मला 5-25 शेतकरी भेटले एका दुकानात. मी सांगतो तुम्हाला साहेब जे तुम्हाला प्रश्न जे आहे पूर्ण सोल्युशन दिले आपण जाणार नाही. मला वाटतं काळीपुढे थोडंसं बाबासाहेब काळीपुढे सर येतच होतं पलीकडे साहेब बाळासाहेब ते शिक्षक आहे सर त्यांचा बंगला आहे तिथून झाडाच्या आपलं ओढ लागतो ना ओढाच्या विरुद्ध साईडला काळीपुढे हां बाळासाहेब काळीपुढे आम्ही त्याच्यावर साहेबांनी आले तर सगळ्यात महत्वाचं साहेब जे 300-350 किलोमीटर आले पण त्या कंपनीत काम करत नाही. मी बळजबरी सांगितलं त्यांना 2 व्हॉलीबॉल सांगा ते म्हणजे त्याचे रिझल्ट पाहिले आणि जे प्रॅक्टिकली माझा अनुभव आहे तोच मी सांगत. आणि अशा माणसाला म्हणजे सल्यूट केलं पाहिजे की भरपूर लोक आहेत म्हणजे आज तुम्ही पाहिलं असेल की बाबा निस्वार्थी. आता तर काय आपण सकाळी जर काही काम असलं तर लय गोड बोलतो, संध्याकाळी जर काम संपलं तर रामराव सुद्धा घालत नाही. आणि अशी व्यक्ती थोड्या येतात कारण की एवढं लांब येऊन तुम्ही काही पण तुम्ही कोणतीही गोष्ट असू द्या तुमची
कोणतंही पीक असू द्या ते तुम्हाला सीड पासून ते हार्वेस्टिंग पर्यंत ते प्रॅक्टिकली सांगतील. आमच्यासारखे नवीन आले की तुम्हाला असं नाही का आपण नाही म्हणतो माईक टेस्टिंग मी 5 मिनिटं ट्राय केलं म्हणलं सुरुवात करावा, कारण की माझ्यापेक्षा 10 पट त्यांचा अभ्यास पण आहे प्रॅक्टिकली. त्यांना तुम्ही कोणताही सायंटिस्ट असू द्या, कोणताही प्रॅक्टिकली 25 वर्षे काय 20 वर्षे काय 100 वर्षे काय असणार अनुभव. ऍग्रिकल्चर असं क्षेत्र आहे की माणूस मरेपर्यंत शिकत राहतो आणि प्रॅक्टिकली त्यांचं हेच होतं की काहीतरी देण्याचं. त्याच्यातून ज्यांना काही पण प्रॉब्लेम असतो त्यांचा नंबर देऊ शकता आणि त्यांचा एक उद्देश आहे की त्यांना ह्या 2 वर्षामध्ये कमीत कमी 2.5 ते 3 लाख एक कॅटेगरी शेतकरी की त्यांना गरज आहे की त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन त्यांना करायचंय. तर तुमचा पर्सनली काही पण असेल ना, काही पण तुमचं क्वेश्चन असेल तर वैयक्तिक आपण एक निवडणूक घेऊ. मला इथून परत श्रीगोंद्याला जायचंय आणि त्याचं सोल्युशन पण आपण देऊ. तर माझ्याकडून एवढंच होतं. ह्याच्यानंतर तुमचं मुख्य पीक काय असेल ना